बा, मी आज तुला लई त्रास देते ना. ऐक, मी आता तरी काय करू बा. मला कळना झालंय देव का नाही आलं होतं. ए भानू, काळजी करू नका सा. मी आता जातोय बघ जेजुरीला. हा. तू काळजी घे. हा, बा, नीट जा रं. होय, हा. राजवाड्यातील पूर्वतयारी झाली का? हो, म्हाळसा देवी आज राज्यसभेत येणार, सिंहासनावर बसणार आणि राज्य कारभाराची सगळी सूत्र आपल्या हातात घेणार. म्हणूनच जेजुरीत सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. गडावर सगळीकडे लगबग सुरू आहे. हो, मी तर ऐकलं आहे की अनेक जण दूरवरून म्हाळसा देवींना भेटण्यासाठी आले आहेत. अनेकांनी त्यांना भेटवस्तू पाठवल्या आहेत. हो, म्हाळसा देवींनी केलेलं न्यायदान प्रजा अजूनही विसरलेली नाही देवी. यापुढेही अन्याय करणाऱ्यांना जेजुरीच्या सिंहासनावरून कडक शासन होणार आणि सुराज्य राहणार. म्हाळसा देवींनी सगळं काही विसरून राज्यकारभार करायचा निर्णय घेतला आहे, परंतु काय देवी? श्री बाल गणेशांना दिलेल्या वचनासाठी जरी श्री म्हाळसा देवी सिंहासनावर बसायला सज्ज झाल्या असल्या तरी श्री खंडेराय नसताना राज्यकारभार करणं त्यांना सहज शक्य होणार नाही. होय, ज्या सिंहासनावर श्री खंडेराय आणि त्या एकत्र बसून राज्यकारभार करत होते त्याच सिंहासनावर आता त्यांनी एकट्याने बसायचे आहे आणि न्यायदान करायचे आहे. सारा राज्यकारभार बघायचा आहे. ही साधी गोष्ट नाही. आजचा दिवस महत्वाचा आहे देवी. आज राज्यसभेत काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. आज मी राज्यसभेत जाईन आणि राज्यकारभाराची सगळी सूत्र हातात घेईन. पण सगळे माझ्याकडे सहानुभूतीने पाहतील. त्यांच्या दृष्टीने मी म्हणजे पतीने सोडून दिलेली पत्नीच आहे. पण आजपासून मला याची सवय करायची आहे आणि मला माझे दायित्व पूर्ण करायचे आहे. हेच लक्षात ठेवायचे आहे मला. म्हाळसा, आज मी तुला असं सजवेन की सगळे जेजुरीच्या सम्राज्ञीला पाहत राहतील. लतिका का कुणास ठाऊक, पण जाण्याआधी माझ्या हृदयाची धडधड वाढते आहे. तू अनेक दिवसांनी राज्यसभेत जात आहेस म्हणून असेल कदाचित. चल, तयार हो.
काय सुंदर दिसते आहेस. तू सिंहासनावर बसल्यावर मी तुला दुरून पाहेन. तुला स्वतंत्रपणे एकटीला राज्यकारभार करताना पाहणं माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. मला निघायला हवं. म्हाळसा, अगं काजळ लावायचं राहिलं. दृष्ट नको लागायला आमच्या म्हाळसेला. आज मला ते दिवस आठवले जेव्हा देव आणि तू एकत्र राजसभेत जायचा. जोडीने किती सुंदर दिसायचात तुम्ही दोघं. अरे पटापट हात चालवा की लेकरू, काय करतंय? गणूबा. ठेव ठेव ठेव. ए गणूबा, अरे आज किती दिवसांनी कामाला सुरुवात होणार आहे ना, आणि मला बी बघायचंय देवी कशा कारभार चालवतात ते. हा ए समद्यानी सांभाळून राहावा. हा. देवासारखा कारभार नाही देवीचा. अरे आपलं देव भोळं आहे. चूक झाली तर सांभाळून घेत्यात, पण देवीचं तसं नाही. चूक झाली तर शिक्षेशिवाय पर्याय नाही, सांगून ठेवतोय. शिक्षा? अरे मी आता अजाबात चूक करायचो नाही बघा. हा, आणि तू जर कंच्या भानगडीत सापडलास ना तर मी सांभाळून घेणार नाही, आधी सांगून ठेवतोय तुला. अरे मग त्यात गोरडायचं कशाला एवढं? हा? अरे ते म्या करतोय की. पण एक लक्षात ठेव, काय? म्या म्हणजे तू नाही. हा? हा, मी कुठल्याच भानगडीत सापडायचो नाही. म्हणजे मी काय भानगड केली? लगीन करून स्वतःच थादळत केलंयस. अरे लगीन म्हणजे काय भानगड आहे होय? अरे नाही तर काय. अरे तुला काय ठाव रे लगीन म्हणजे काय? तू केलंस का लगीन? नाही नाही नाही, माझं जरी लगीन झालं नसलं तरी देवाची अवस्था उघड्या डोळ्यानं बघतोय की मी. ए हळू बोल हळू बोल. अरे तू काय बोलतोस, तुला तरी कळतंय का? चल 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 कामाला लाग. ए त्याला हात आवाज. अरे एक विचारायचं होतं. तू विचारू नकच, पहिला कामाला लाग. बर बर बर. ए काय करता? ए अरे बाबा. ए काम कर, चल काम कर. माते सर्वजण प्रतीक्षा करतायत. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट. येळकोट येळकोट. सदानंदाचा. येळकोट. सदानंदाचा. येळकोट. सदानंदाचा. येळकोट येळकोट.
बानूच्या सांगण्यावरून लेकीसाठी अजा जेजुरीला चालला आहे. अजा, अरे तू ज्याला जेजुरीला भेटायला चालला आहेस तो खंडोबा इथेच आहे. तू चालला आहेस, पण पुढे काय वाढून ठेवलं आहे हे तुला ठाऊक नाही. जेजुरीला निघालस रे? ये बाबा, अरे असं मोठ्यांदा बोलू नकस. हा भाई, जेजुरीला चाललो आहे मी. आणि ते कशा पायी? आता कामाला जाणारे माणसासनी असं विचारतात होय? तसं नाही, तर लई लांब आहे जेजुरी म्हणून विचारलं. हा? आता तुला काय ठाव आहे का जेजुरी कुठं आणि कशी आहे ती? तर ऐकलंय मी. अरे सोन्याची जेजुरी म्हणतात, देऊ का नाही? वय वय, आता तू विचारतोयस म्हणून सांगतो बघ. जेजुरीला बानूच्या लग्नाची बोलणी करायला मी चाललो आहे. बानूच्या लग्नाची बोलणी करायला चाललो आहे मी जेजुरीला. असं होय? पण तू कुणाशी सांगू नका. हा? बानूचं लगीन पक्क ठरून माघारी आलो ना की मग मॅच सांगणार आहे समजा असती. हा, अरे पण कोणा संग लगीन ठरवलं हे तरी सांग. ते म्या तुला नंतर सांगन ना. हा? हाती मला जाऊ तर ते जेजुरीला. हा? आणि होय, म्हणजे आता तुझ्या संग बोलत बसलो आणि बांधून बघितलं ना तर मायावर रागवायची. हा, चल जातो मी. अजय, अरे जातो नाही, येतो म्हणावं. येतो मी. हा, नागराज प्रकट व्हावे. प्रणाम देवा. नागराज, अजामेळ जेजुरीला चालला आहे. तो जेजुरीला पोहोचला तर काय होईल याची कल्पना देखील करणे अवघड आहे. मला तुम्हाला काय सांगायचं आहे हे ध्यानात आलंच असेल. होय देवा, चिंता नसावी. जेजुरीचे हे सिंहासन रिते होते. जेजुरी आणि पंचक्रोशीतील प्रजेला या सिंहासनाचा आधार होता. या सिंहासनाकडून आपल्याला योग्य तो न्याय मिळेल ही प्रत्येकाच्या मनात खात्री होती. पण गेल्या काही दिवसापासून जेजुरीचे कैवारी, सगळ्यांचे आराध्य श्री खंडेराय जेजुरी सोडून गेले आहेत. आणि श्री खंडेराय जेजुरीत नसतील तर
आपल्याला न्याय कोण देणार ही भीती मला प्रत्येकाच्या डोळ्यात दिसू लागली. पण ज्या प्रजेच्या कल्याणासाठी या सिंहासनावर निर्णय घेतले गेले, न्यायदान केले गेले, ते यापुढे देखील होतील याची मी आपणा सर्वांना खात्री देते. कोणावरही होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. अन्याय करणाऱ्याला कडक शासन केले जाईल. श्री खंडेराय जेजुरीत नसले तरीही हे साम्राज्य अजून प्रजेचे हित विसरले नाही. मी म्हाळसा या जेजुरीची सम्राट तुम्हा सर्वांना आश्वस्त करते की आतापर्यंत या सिंहासनावर प्रजेच्या ज्या अपेक्षांची पूर्तता केली गेली ती यापुढे देखील होणार नाही. म्हाळसा देवींचा विजय असो, 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 म्हाळसा देवींचा विजय असो. आज तुम्ही माझ्यासोबत नाही आहात. तुम्ही तुमचे दायित्व जरी विसरला असाल तरी मी विसरलेले नाही. बेलो बेलो अरे अरे अशा काय झालं काय तुला? अरे साप चावला. अरे अरे तुला काय बी होणार नाही बघ. चल, चल, तुला वस्तीवर नेतो. अजय खंड मी आता जगलचं काय वाटत नाही. अच्छा तुला काय बी होणार नाही, मी आहे ना. अरे बाबा, अरे माझं बरं मला दिसतंय. अरे बाजू अच्छा हे खंडू गाव, तू मला एक वचन देशील? काय? बालूच्या लग्नाचा इशय घेऊन तू जेजुरीला जाशील? तू नाही बनू नकस. अरे परत अरे मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा अरे पुरी करावी मागत्या. हे खंडू गावडा, बाळूच्या लग्नाचा इशय घेऊन तू जेजुरीला खंडेरायांकडे जाशील? तू वचन दे, वचन दे बा. तू वचन तू